इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचलाय। खामेनींच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून 6 मार्च रोजी एक खळबळजनक पोस्ट केली। या पोस्टमध्ये इस्रायलच्या झायोनी राजवटीला इशारा देण्यात आलाय। त्यात इस्रायलनं मोठी चूक केल्याचं म्हटलंय। खामेनींच्या मृत्यूनंतर आलेली ही पहिलीच पोस्ट आहे। इराण आता इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रतिहल्ला करण्याच्या तयारीत आहे असे संकेत आहेत। या इशाऱ्यामुळे पश्चिम आशियात मोठ्या युद्धाचं सावट पसरले। जागतिक स्तरावर चिंतेचं वातावरण आहे। या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्यासोबत। शिवाजी, ज्या प्रकारची ही पोस्ट केली आहे, 3 प्रकारचे फोटो त्यामध्ये आहेत, त्यामुळे इराण पूर्ण तयारीनिशी ही पोस्ट करून आता युद्धासाठी पुढे जाते असं स्पष्ट दिसतंय। नक्कीच इराणने हा इशारा नाही, धमकी दिलेली आहे। इस्रायलला ही सरळ सरळ धमकी दिलेली आहे। झिओनिस्ट शासनाने याची चूक केलेली आहे आणि ईश्वरच्या कृपेने यांनी त्यांचे जे नतीजे आहेत ते हताश करणारे असेल। याचाच अर्थ आहे की पुढच्या काही दिवसात इस्रायलवर सगळ्यात मोठा हल्ला केला जाईल आणि त्याच्यानंतर हे युद्ध मिडल ईस्ट मध्ये सगळ्यात होरपळले जातील असाच इशारा त्यांनी जवळपास सगळ्यांना दिलेला आहे। पण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आणखी एक आहे, इराणचे जे उपपरराष्ट्र मंत्री आहेत खतीबजादेह यांनीही एक मोठा निर्धार केल्याचं बोलून दाखवलं सगळ्या मीडियांसोबत। त्यांनीही पत्रकार परिषद घेतली होती इराणमध्ये। शेवटच्या गोळीपर्यंत आम्ही लढणार, यातून इराणचे जे इरादे आहेत ते स्पष्ट होत आहेत की इराण अमेरिका इस्रायलच्या पुढे झुकणार नाही। एकूणच शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची आर्मी, त्यांचे लोक लढत राहतील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। धन्यवाद शिवाजी संपूर्ण माहितीसाठी।